मिसेस सुनंदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ढाबा स्टाईल लसूणी मेथी बनवतोय आणि आता ती कशी बनवायची डायरेक्ट तुम्हाला करूनच दाखवते. हे 2 चमचे तेल टाकते मी. जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा भाजत आला की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. ते आलं लसणाची पेस्ट आहे, पण लसूणी मेथी बनवतोय त्यामुळे वरून पुन्हा आपल्याला लसणीचा तडका लावायचा. जरा कांदा गुलाबी रंगावर तळून घेते. हे 3 मिडियम साईजचे टोमॅटो त्याची मी प्युरी केलेली आहे, मिक्सरमधनं वाटून घेतली. आता हे टोमॅटो कच्चा आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकते मी आणि झाकण लावून ठेवायचं. जर 1-5 मिनटं शिजू द्यायचं. ते टोमॅटो तेल सोडेल. जेवढा आपण लसूणी मेथी बनवतोय तेवढ्याच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. एकदाच मीठ टाकायचं, पुन्हा नाही टाकायचं. आणि हे ताट आपलं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत तिकडं पाणी पण उकळलेलं आहे. असं गरम पाणी टाकायचं आपल्याला नंतर. आता गॅस बंद केला आहे मी. पाच मिनटं झालेली आहेत. असं तेल छान मिक्स झालं आहे टोमॅटोमध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद, लाल मिरची पावडर टाकायची. सगळे मसाले आत्ताच टाकायचे. धना जिरा पावडर, गरम मसाला टाकूया. घरी बनवलेला हा गरम मसाला आहे. आता आपण लवंगीची लाल मिरची पावडर टाकली आहे. ही तिखटपणासाठी टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटपणा तुम्हाला कसं हवं तसं टाकू शकता तुम्ही. तुमच्या घरात किती तिखट आवडते त्याच्यावर बनवा. आणि हे किचन किंग मसाला टाकते थोडासा वासापुरता. कारण कुठलंही हॉटेल किंवा ढाबा असू दे किचन किंग मसाला वापरला जातो. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी आपण मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे ती टाकायची. मेथीचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. लसूण आणि मेथी, बाकीचे मसाले कमी पडले तरी चालते. आता ह्या स्टेजला आपल्याला हे गरम पाणी टाकायचं आहे. थोडं अर्ध टाकते मी आत्ता. आणि अर्धवट ताट ठेवून आपल्याला ह्याला झाकायचं आहे. ही मेथी शिजेपर्यंत आपण एक छोटंसं पांढरं वाटण करून घेतो. हे अर्धवट ठेवायचं आपल्याला असं, म्हणजे मग तर आपली तर्री नाही जाणार. मेथी आपली शिजते तोपर्यंत आपण एक पांढरं वाटण करायचं. त्यासाठी 10-12 काजू घेतलेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेत, थोडीशी पंढरपुरी डाळी आणि 1 चमचा तीळ घ्यायचं. तीळ सगळ्यात कमी घ्यायचं आहे कारण तीळ घट्टपणा देतं, पण भाजी पांढरट करतं. पांढरट भाजी आपल्याला नको आहे. आपण ढाबा स्टाईल करतोय त्याच्यामुळे घट्टपणा पण आला पाहिजे आणि भाजी पांढरी नको दिसायला, तर्रीवाली पाहिजे आपल्याला. तर ही सगळं मिक्सरमधनं आधी कोरडं वाटायचं, नंतर थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची आपल्याला. आणि ही पेस्ट आपल्याला नंतर शिजत आल्यावर टाकायची. हे कोरडं वाटून झालं आहे, याला नॉर्मल पाणी टाकायचं आपल्याला आणि ह्याची पातळ पेस्ट करायची. एक 10 मिनटं झालेली आहेत. मेथी शिजली असेल आता, कारण मी देठासाठी मेथी घेतली होती ना, पानं नाही घेतली, देठं पण घेतली होती. त्याच्यामुळं जरा वेळ लागतो. देठं घेतली की छान शिजले. पालेभाजी शिजायला तसा वेळ लागतच नाही. आणि आता ही आपण जी पांढरी पेस्ट केली ते टाकायची. त्याच्यामुळे घट्टपणा चांगला येतो. अजून गरम पाणी लागलं तर टाकायचं आहे. आता शिजत जसं हे शिजल तसं हे डाळे आणि शेंगदाणे घट्ट करतं भाजीला. फार पण घट्ट नको आहे आपल्याला, फार घट्टही नको पातळही नको. आता आपण काय करू, हे मिक्सरचं भांडं जे आहे ते विसरून टाकूया. गरम पाणी आपलं राहिलं होतं आणि हे आता असं विसरायचं छानपैकी, कारण काजू वगैरे टाकले आपण ह्याच्यात, ते वायाला गेलं नाही पाहिजे काही. आता थोडी एक उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला लसणाचा तडका वरनं मारायचा. आता ओपनमध्येच त्याला शिजवायचं आपल्याला, झाकायचं नाही. तर तडका लावून घेऊ. तडका पॅन आपल्या तापलेला आहे, त्याच्यात आता हे साजूक तूप टाकतोय आपण. साजूक तुपाचाच तडका द्यायचा आहे, तापू द्यायचं आहे. तूप लवकर तापतं जळतं ते, त्यामुळे फार गॅस मोठा वगैरे ठेवू नका, बारीक गॅसवर जर ठेवा. असा तडका पॅन तुमच्याकडे नसेल, आता बऱ्याचशा गावाकडच्या बायकांचं असतं की आमच्याकडे हे नाही, नसू द्या, छोटं पातेलं घरात असतं त्याच्यामध्ये करा. तूप आपलं तापलेलं आहे, जास्त जळू द्यायचं नाही त्याला आपल्याला. आणि हे खलबत्त्यात मस्त असा ठेचून घेतलेला लसूण आहे आणि हे टाकून द्यायचं आहे. हा लसूण अत्यंत गरजेचं आहे टाकणं, वरनं तडका टाकणं. आणि ज्यांना लसूण कांदा नको त्याने ही रेसिपी बनवूच नका, कारण मेन आपलं नाव काय आहे, लसूणी मेथी. हे चांगलं गुलाबी रंग होऊ द्यायचं, गडबड करायची नाही, कारण ह्याचा तडकाच ह्याला वास चांगला आणतं आहे भाजीला. थोडा गुलाबी झालेला आहे तो लसूण. मी हिंग टाकते. तडका म्हणलं की हिंग गरजेचा असतो. आणि मगाशी आपण टाकली ती लाल मिरची पावडर टाकली. आता आपल्याला तिखट नाही बनवायचं, पण रंग आणायचा आहे, म्हणून आपण बेडगी मिरची टाकली. बेडगी मिरची महाग असते तरी कमी लागते, महाग आहे मिरची पावडर.
ह्याच्यामुळं आता त्याला तर्री पूर्ण भाजी जी आहे ती आता लाल रंगाची होईल. मस्त तडका लागला आहे. गॅस बंद करायचा आणि हा तडका इकडं लावा टाकून द्यायचा. ही भाजी पहिली अशी दिसते बघा केल्यावर. आता हे तडका मारल्यावर बघा रंग कसा येतो. पुन्हा झाकण ठेवायचं नाही. तडका वगैरे मारलं ना पुन्हा झाकून शिजवायचं नाही. बघा रंग बदलला लगेच. थोडं उकळी आली की पुन्हा ती सगळीकडे मिक्स होती मिरची पावडर. तयार आहे आपली लसूणी मेथी. आणि जेव्हा वाढाल तुम्ही भाजी तेव्हा असं पूर्ण हलवून घ्या, कारण खाली खाली घट्ट राहतं आणि वरती पातळ होतं. आणि ही भाजी तुम्ही चपाती, भात, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. खाताना एकच करा की थोडा कांदा आणि लिंबू अवश्य घ्या, म्हणजे तुम्हाला ढाबा स्टाईलचा फील येईल. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, कमेंट, शेअर द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त अशा रेसिपी घरी बनवून खा. थँक्यू.